फकीरा कादंबरी भाग 7वा। कुमज गावाला वारणा नदीनं एक पल्लेदार वळसा घातला होता। त्या वळणदार अगदी वारणेच्या कुशीत कुमज बसलं होतं। काजळाच्या वडीसारखी सुपीक जमीन आणि वारणेचं पाणी यामुळे त्या खोऱ्यात कुमज हे कुबेराची अमरावती मानलं जात होतं। धरती, पाणी आणि कष्ट यांचा निसर्गानं सुंदर संगम घडवला होता, परंतु त्या कुंजेत सत्तूचं काहीच उरलं नव्हतं। तो वठल्या वृक्षासारखा झळझळीत होता। बापानं सारी जमीन चिलमीत घालून गांजाच्या व्यसनात फुकून धूर करून टाकली होती आणि जमिनी विकून त्याचा गांजा उडीत स्वतःचा धूर कैलाशी रवाना केला होता। आजाच्या कारकिर्दीतील घर आता मोडकळीस आलं होतं। सत्तूला फक्त आई होती। आईशिवाय त्याला आपलं म्हणायला जगात कोणीच नव्हतं। कुणाचा दळण कांडा करून तर कुणाची घरं सारवून, कुणाची खळी शिंपून अशी अनेक कामं करून भोसल्याच्या बनाबाईनं आपल्या सत्तूला जगवला होता। जेव्हा सत्तू शाळेत 7वी शिकत होता तेव्हा बनाबाई घरोघर जात होती। आयाबायांना सांगून सत्तूसाठी लोणचं, सांडगे, पापड मागून आणत होती। ते सत्तू खात होता आणि वाढत होता। उकिरड्यावर एखादं शाळवाचं ताट पोसावं तद्वत त्या दारिद्र्याच्या उकिरड्यावर सत्तू पोचला। रूपानं, गुणानं आणि शरीरानं सत्तू डोळ्यात भरू लागला। कैकांचं डोळं दिपले आणि सत्तूचे डोळे उघडले। स्वतःचे भयानक दारिद्र्य त्याला दिसू लागलं। आईची दया आली, स्वतःची लाज वाटली। त्यानं 7वीत शाळा सोडली आणि लष्करात जाऊन घोडदळात नोकरी धरली। मनानं आणि बळानं मजबूत सत्तू त्या घोडदळात लवकरच आगळा वाटू लागला। त्याची ती बेफाट घोडदौड पाहून अधिकारी बावचळले। इंग्रजी हुद्देदारांची मती गुंग झाली। कैक तरुण मॅडमा सत्तूला पाहून जिभल्या चाटू लागल्या। साऱ्या घोडदळात वचक बसली। बंदुकीपासून ते कुस्तीपर्यंत तो अजोड ठरला। कुंजेत बनाबाईला सुखाचे दिवस आले। कलंडलेलं घर सरळ होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं। बनाच्या पायाला विश्रांती लाभली। पोरानं शेवटी पांग फेडला असं गाव म्हणू लागला। कुंजेचं नाव सत्तूनं लष्करात गाजवलं म्हणून कैकांचे ऊर फुगले। बनाबाईकडे पैशाचा झरा वाहत येऊ लागला, परंतु लवकरच निराळं घडलं। अधिकाऱ्यांच्या मत्सराला सत्तू कंटाळला। उद्धट हेकट वर्तनानं चिडला। गुलामाप्रमाणे वागणं त्याला परवडलं नाही। त्याला शिसारी आली आणि एकाच वर्षात तो नोकरी सोडून पुन्हा कुंजेला आला। लष्करात नाव केलं म्हणून लोकांनी त्याचं कौतुक केलं, परंतु मथाजी चौगुल्यानं उगीच नाक फुगवलं। तो सत्तूच्या तोंडावर म्हणाला, लष्करातनं आला म्हणजे राजा हुंशानं आला काय? कुंभाराची सून शेवटी कातवारालाच जाणार। या मथाजीच्या शब्दांनी सत्तू चमकला, ओरमला, पण ते बोलणं कानाबाहेर टाकून तो पुन्हा कुंजेच्या त्या जीवनात एकरूप झाला। मिळेल तेव्हा विळा मजुरी करू लागला आणि मजुरी नसेल तेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन फिरू लागला। काही दिवस असेच गेले। एकदा सत्तू नदीवर आंघोळीला गेला होता। चैत्राचं ऊन धरणीला होरपळीत होतं। प्रत्येक वस्तू तप्त झाली होती। नदीच्या पाण्यात मासे काजवारले होते आणि नव्या पालवीनं वारणाकाठ नटला होता। हिरव्या रेशमांची शाल पांघरून बसल्यासारखा वाटत होता। एकूण एक झाड पाना फुलांनी डवरलं होतं। आजूबाजूच्या जमिनी नांगरून धापा टाकीत पडल्या होत्या। जळतं वारं तापलेली धूळ उडवीत पळत होतं। उन्हात तगमग झालेली पाखरं मुकी झाली होती। निशब्द शांतता नांदत होती। वातावरण भलतंच रागावलं होतं। सत्तू पांदीनं घराकडे निघाला आणि एकाएकी पांदीत एका बाईनं बोंब ठोकली।
सारा वारणाकाठ थरारला. वातावरण अधिकच तंग झालं. सत्तूने तिकडे धाव घेतली. एका तरुण गरोदर महारणीनं मथाजी चौगुल्याचा अपराध केला होता. भर उन्हात येऊन तिनं त्या चढेल माणसाच्या कुंपणाची नांगी उपटली होती आणि त्याच वेळी तो तिथं आला होता. त्यानं आल्या आल्या त्या महारणीला माराय जुपी केली होती. तो तिला जुमानून लाथा घालीत होता आणि ती उपडी पडून ओरडत होती, काट्यात लोळत होती. आपल्या पोटावर लागू नये म्हणून पोट दडवीत होती आणि किंचाळत होती. चौगुला 2 हातात 2 जोडे घेऊन तिला मारित होता. डोकीपासून पायापर्यंत तो दमानं भरीव लाथा मारित होता. ती निश्चित पडली की तो शांत होत होता आणि तिनं हालचाल करताच पुन्हा भडकून मारित होता. ती मरत कशी नाही याचीच जणू त्याला चीड आली होती. मग त्यानं तिच्या कुशीत लाथा मारण्याची खटपट सुरू केली. मग मात्र सत्तूला स्वस्थ राहून पाहणं असह्य झालं. त्यानं चौगुल्याचा हात धरला आणि नम्रपणे म्हटलं, आबा, काय करताय? हिनं माझ्या कुपाची नांगी मोडली, उंडगी. मग पुरे झाले की शिक्षा? सोडा आता. नाही, मी हिला जीव मारणार. तू मागा सर. चौगुला हात सोडून घेत मान नकारार्थी हलवीत म्हणाला आणि सत्तू म्हणाला, मग कुपासाठी माणूस मारता की काय? तू नका सांगू मला, मी जाईन फाशीला. चौगुलं, ती गरोदर हाय, चला. असं म्हणून सत्तूनं त्याचा हात धरला आणि चौगुला चिडला. त्यानं हिसका मारून सत्तूला दूर लोटलं आणि एकदम खवळून ओरडला, गुमान जा. तो पुन्हा भडकला आणि त्या बाईला मारू लागला. उशीर निश्चित पडलेली महारीण हंबरडा फोडून म्हणाली, माझ्या पोटात बाळ आहे, मला मारू नका, मी मरेन. मी परत हात लावणार नाहीच. महारणीच्या त्या किंकाळीनं सत्तूचं काळीच पेटलं. तो चौगुला पुढे जाऊन म्हणाला, वरडतीस? मग वरडच तर. सत्तूच्या अंगाची आग झाली. तो चढत्या आवाजात म्हणाला, चौगुल्या, ऐकायचं आहे की नाही? नाही ऐकत. चौगुला हातात जोडा घेऊन गरकन परत फिरला. भुवयात चढवीत डोळं वटारून तो म्हणाला, मी हिला जीव मारणार. आणि मी तुला जीव मारल्यावर? मग मार की. हातात जोडा घेऊन चौगुला तावानं पुढे गेला आणि हातातील कुऱ्हाड हवेत उंचावून सत्तू गरजला, चौगुल्या, मर आता. आणि एकाच दणक्यात चौगुला पांदीला आडवा झाला. मग एका पाठी एक दणके बसत राहिले. कुपाच्या काटक्याप्रमाणे चौगुल्याच्या देहाची खांडोळी झाली. तो कधी मेला हे सत्तूला समजलं नाही. मग उशिरानं तो शांत झाला. त्यानं त्या महारणीला उठवून महारवाड्यात नेऊन सोडली आणि त्याच दिवशी कुमजही सोडली. सत्तू फरारी झाला. मानव हत्या घडली याचं त्याला मुळीच खंत वाटत नव्हती. मानव हत्या घडली याची त्याला मुळीच खंत वाटत नव्हती. उलट आपण एक नेक कर्म केलं आहे असं त्याला वाटत होतं. तो आपल्यासारखीच 50 माणसं जमवून वारणेच्या खोऱ्यात संचार करीत होता. चौगुल्यासारख्या वाह्यात आणि ताठ माणूस उभा ठेवायचा नाही असा त्यानं निर्धारच केला आणि त्यांचा निपटावा आरंभला. मी म्हणणाऱ्यांना त्यानं चिरडून काढलं. सावकाराच्या व्याजाच्या वह्या आणि जमिनीचं गहाणखत जाळून कुळांना मुक्त करीत तो फिरू लागला. त्याच्या दराऱ्यानं वारणेचा किनारा हादरला. नवऱ्यांनी टाकलेल्या मुली त्यांच्या नवऱ्यांना पटवून त्यांना पुन्हा नांदायला लावल्या. ह्या कामी ज्यानं काकू केलं त्याची वरात काढली. कैकांना एका पायावर उभं राहायची शिक्षा दिली. लाडक्या बापांना कडक दम भरला आणि चढेल जावयाची रग जिरवली. कैक मुलींचे विस्कटलेले संसार पुन्हा सुकर झाले, सोन्याचे झाले. या खोऱ्यात एकूण एक मुलगी दिल्या घरी नांदू लागली. भांडखोर नवऱ्यांना सत्तूची हबक बसली. प्रत्येक नांदत्या मुलीला सत्तू देव वाटू लागला. सत्तू वारणेच्या खोऱ्यात एखाद्या राजासारखा मिरवत होता. परंतु सरकारही निजलं नव्हतं. 5,000ची रक्कम सत्तूला पकडून देणाऱ्याला इनाम म्हणून जाहीर झाली होती. साऱ्या चावड्यांच्या खांबाला तसे हुकूम चिकटवले होते आणि त्या खोऱ्यातील इरसाल टके सरकारला मदत करण्यासाठी जीवाचं रान करीत होते.
शिगावचा खोत, बहादूरवाडीचा दादा पाटील आणि मथाजी चौगुल्याचा मुलगा उमाजी चौगुला हे तर नुसते सावलीसारखे त्याच्या पाठीवर पाळत करीत होते. संधीची वाट पाहत होते, टपून होते. सत्तू निर्भय होता. तो गिरीकंदरात आणि वारणाकाठच्या शौर्यात फिरत होता. समोर येऊन हात उगारणारा त्यानं ठेवलाच नव्हता. कुमजेत त्याची फक्त म्हातारी आई होती. जेव्हा त्याला बनाबाईची आठवण होत असे तेव्हा तो सरळ कुमजेला जात होता आणि आपल्या आईला भेटत होता. मग कितीही पहारा असो, कोणीही पाठीवर असो, तो त्याची पर्वाच करीत नव्हता. कुमजेबद्दल त्याला अभिमान वाटत होता आणि ज्या माऊलीच्या कुशीत आपण जन्म घेतला तिच्या भेटीसाठी तो निर्भय होत होता. शिवाय त्या भागातील बळी त्यानं भुई सपाट केले होते. जे होते त्यांना तो जुमानीत नव्हता. एक फकीरा मांग सोडला तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही अशी त्याची समजूत होती. म्हणूनच तो स्वतः फकीराला भेटत होता. जीवाला जीव देणारा म्हणून त्याचं तो नाव घेत होता. जो बळी होईल त्याचा पीळ काढावा असा त्याचा बोल होता आणि दारिद्र्याच्या सानेवर धैर्याला धार चढते असा त्याचा दावा होता. शौर्य श्रीमंतीत फुलत नाही, ते गरिबीतही उसळून उठतं याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता. परवा दिवाळीचा सण आला आणि सत्तूला एकाएकी आईची आठवण झाली आणि तो कुमजेला निघाला. अगदी निर्भान होऊन निघाला. फक्त 12 माणसं बरोबर होती. आईला कधी पाहीन असं त्याला झालं. आईच्या आठवणीनं जुना इतिहास त्याला आठवत होता. सत्तूसाठी जिनं श्रीमंताची घरं सारवली त्या माऊलीच्या भेटीआड कोणतीही शक्ती उभी राहणार नाही अशा निश्चयानं तो निघाला होता. आपल्या माणसासह तो जेव्हा नांदगावच्या गावंदरीला आला तेव्हा चंद्र माथ्यावर आला होता. पहाटची चाल लागून चराचर सजीव होत होतं. सृष्टीला नवा तजेला येत होता. शुक्राची चांदणी दिवा जळावा तशी गगनात दिसत होती. निशब्दता नाहीशी होऊन शब्द साकार होत होते. निद्राधीन धरणीनं नेत्र उघडले होते. ढगाच्या अनंतरंगी गालीच्यावरून प्रकाश येत होता. पूर्वेचं क्षितिज हसत होतं. वारा गिरक्या घेत होता. वृक्षांची नम्रता ढळली होती. पाखरं आपले पंख झटकून सज्ज होत होती. जीवनाला हळूच गती मिळाली होती. गोठ्यातील बैलांच्या गळ्यातील चाळ गुणगुणत होते. जाती फिरत होती आणि शेतकऱ्यांची गीतं मंजूळ नाद काढीत होती. बायांच्या गळ्यातून निघालेला धारदार स्वर तलवारीप्रमाणे आरपार जात होता. सत्तू नांदगावच्या पेठेत आला आणि पहिला कोंबडा आरवला आणि लगेच एका घरातून गीताची ओळ त्याच्या कानावर आली. ते ऐकून तो खाटकन थांबला. सर्वच जण थांबले. सत्तू कान टवकारून ऐकू लागला. ती बाई म्हणत होती, नसेल जरी माहीर भाऊ असावा पाठीचा, गरिबांचा वाली जसा सत्यबा कुमजाचा. नसेल जरी माहेर भाऊ असावा पाठीचा, गरिबांचा वाली जसा सत्याबा कुमजाचा. हे शब्द ऐकून सत्तू गरकन फिरला. सारी माणसं गंभीर झाली. त्यांनी निश्वास रोखून धरले. सत्तू कानात प्राण आणून ऐकू लागला आणि त्या बाईचं दळण संपलं. आपल्या दळणाचा आणि गीताचा तिनं शेवट केला. सरळ माझं दळण घास घाली ते शेवटाला, आळविते देवा दे आयुक सत्याबाला. सरळ माझं दळण घास घाली ते शेवटाला, आळविते देवा दे आऊक सत्याबाला. जातो जोरात फिरलं. गरकन थांबलं आणि सत्तूनं निश्वास टाकला. लोण्याप्रमाणे त्याचं काळीज वितळलं. त्याला भडभडून आलं. त्याचे ओठ थरारले. कुमजत माझं काय आहे? इथंच माझी कुमज आहे. इथंच माझी आई आहे. इथंच माझी बहीण आहे. हे ऐकून बरोबरीची माणसं भांबावली. गोंदा गोंधळी गंभीर चेहरा करून म्हणाला, पंदिस उगवल नव, उगवू द्या. सत्तू म्हणाला, मला दिवस आणि रात्र सारखीच आहे, परंतु ही माझ्यासाठी रोज सकाळी देवापुढं पदर पसरते, मला आऊक मागते आणि मी तिला जन्मात पाहिली नाही. तिला पाहिल्या वाचून मी कुमजाला येणार नाही. हे ऐकून गोंधळी गोंधळला. त्यानं विचारलं, मग काय करायचं म्हणता? जा आणि काकणासह कासार आणि लुगड्याच्या दुकानासह दुकानदार घेऊन या. किंचित धावपळ झाली.
सत्तू हे नाव ऐकून दुकानदाराची बोबडी वळली. लुगड्याचं दिंड बांधून तो चालू लागला. कासार पेटारा घेऊन आला आणि सत्तूनं दारावर थाप मारली. दार उघड. कोण आहे? आतून ती बाई म्हणाली. कुंजाचा सत्याबा. सत्याबा हे नाव ऐकून ती पुढं झाली. तिनं दाराची कडी काढली आणि पिठानं भरलेले हात पुशीत ती त्याला पाहू लागली. सत्तूनं मटकन तिच्या पायावर डोकं ठेवलं. ज्याला तू रोज औक मागतेस तो हा कुंजाचा सत्या तुझ्या पायावर डोकं ठेवित आहे, सत्तू म्हणाला. आणि त्या बाईच्या डोळ्यातून 2 आनंदाश्रू त्याच्या पाठीवर पडले. पेठेत गडबड झाली. आळी उठली. हा हा म्हणता गाव गोळा झाला. लोकांनी सत्तूला सोप्यात बसवलं. त्याच्या नवख्या बहिणीनं आरती आणली आणि त्याला ओवाळलं. आज दिवाळीची भाऊबीज आहे, एक शेतकरी उद्गारला. आणि सत्तू म्हणाला, अगदी भाऊबीजेच्या दिवशीच मला बहीण मिळाली. त्यानं त्या आपल्या बहिणीपुढं 5 लुगडी ठेवली, तिला काकणं घातली, सुरती रुपयांनी तिची ओटी भरली आणि उठला. म्हणाला, मला आऊक मागत राहा, मी जातो. ती काहीच बोलली नाही. तिचा कंठ उगीच दाटला. आपला सक्का भाऊ कुठेतरी दूर निघाला असं तिला वाटलं आणि सत्तूनं नांदगाव सोडलं. सूर्योदयाला सत्तू कुंजेत आला. त्याला पाहून आईला आनंद झाला. दिवाळीचा सण तिनं त्याला जेवण वाढलं. बरोबरीच्या सर्व लोकांसह तो जेवू लागला. त्याला निघण्याची घाई होती. तेव्हा बनाबाई तक्रारीच्या सुरात म्हणाली, उगीच मारलंस त्याला. कुणाला? सत्तूनं विचारलं. त्या चौगुल्याला. उगीच? आणि ती महारीन मारली असती तर? ती सरकारनं त्याला शिक्षा दिली असती. अगं पण कधी? ती बाई मेल्यानंतरच ना. सत्तू मध्येच आईला अडवून म्हणाला. आणि एक नव्हे 2 माणसं नाहक मेली असती. याऐवजी तो एकटा मेलेला वाईट नाही. परंतु हा वनवास तुझ्या नशिबी आला ना, आई दुःखी अंतकरणाने म्हणाली. तो एकटा मेला खरं, पण मी एकटा नाही, सत्तू म्हणाला. माझ्यासाठी 2000 मरतील, येऊ दे कोणी. मी हयातभर लढत राहीन. मी फौज बनवून लढत राहीन, कारण मी चूक केलीच नाही. बनाबाई गप्प झाली. पुन्हा बोलली नाही. जेवण झालं आणि सत्तूनं कुमत सोडलं. संघची माणसं पांगवली आणि गोंदा गोंधळी बरोबर घेऊन तो विश्रांतीसाठी बहादूरवाडीत बाबा नाव्याकडे गेला. सत्तूचे अनेक इमानी मित्र होते. त्यापैकी एक बाबा नाव्ही हा होता. त्यानं सत्तूची सोय करून दिली. दुपारी सत्तू तिथंच झोपला. रात्रीच्या जागरणामुळं त्याला सडकून झोप आली आणि गोंदा पहारा करीत बसला. बाबा आपल्या उद्योगाला गेला. कितीतरी दिवस पाळतीवर असलेला दादा पाटलाच्या गावातच वाघाच्या घळीत आयता सत्तू आल्याची बातमी पाळतीवरच्या लोकांनी दादाला दिली आणि त्याला आनंद झाला. त्यानं लगेच माणसांची जमवाजमव सुरू केली. एवढ्यात सत्तूचा पिछा करीत करीत उमा चौगुला येऊन दाखल झाला. त्यामुळं त्या दोघांनाही धीर आला. त्यांनी 50 माणसं घेऊन भर दुपारी त्या घराला गराडा दिला. उमानं आपल्या लोकांना सांगून ठेवलं, जिवंत नाही तर मुर्दा पकडा. घराभोवतीचा गलका ऐकून गोंधळी चरकला. त्यानं सत्तूला जागं केलं. दादा पाटलानं आणि उमा चौगुल्यानं घर वेढलं आहे हे ऐकून सत्तू क्षणभर खिन्न झाला आणि लगेच त्यानं पुढची तरतूद केली. गोंदा गोंधळी भ्रमिष्ठासारखा बाहेर पाहत होता. त्याला सत्तू म्हणाला, आता काय करायचं? बाहेर पडूया नि मोर येईल त्याला कांडलीत निघूया. गोंधळी लढाईला तयार झाला. त्याने कुऱ्हाडीला दांडा ठोकला आणि सत्तू म्हणाला, तसं निघता येणार नाही. आपण 2 माणसं किती लढणार? हे ऐकून गोंधळ्याचा जोर एकदम ओसरला. तो गडबडीनं म्हणाला, मग काय करू बोला. सत्तू विचार करून म्हणाला, त्यांचं सारं लक्ष माझ्यावर आहे. मी सरळ जाऊन त्यांच्या हवाली होतो. तुम्ही मागच्या दारानं बाहेर पडायचं आणि लगेच आपली माणसं जमवून या बहादूरवाडीला वेढा घालायचा. आकारामनी आनंद पाटील यांनी बहादूरवाडीची पिसू बाहेर जाऊ द्यायची नाही. मी काय म्हणतो ते लक्षात येतंय ना? हो हो, गोंदा म्हणाला. आणि तुम्ही लगेच वाटेगाव गाठा, फकीराला भेटा आणि त्याला हे सर्व सांगा. बोलता बोलता सत्तू गंभीर झाला
आणि चटकन उठून आपली कुऱ्हाड घेऊन म्हणाला, फकीराला सांगा म्हणाव कुंजाच्या सत्यावर हत्यारानं उपकार करण्यासाठी लवकर ये. मग मी जाऊ? गोंधळी चाचरला आणि सत्तू म्हणाला, जा खरं, परंतु मध्यान्ह रात्रीपर्यंत फकीरा इथं आला पाहिजे. मी निघालो पुढे. असं म्हणून तो सरळ अंगणात येऊन उभा राहिला. कुऱ्हाडीशिवाय सत्तू दारात आलेला पाहून उठलेल्या कुऱ्हाडी दबल्या. 50 माणसांनी एकदम मुरकुंड देऊन त्याला पकडला. तो जिवंत सापडला म्हणून उमाला आनंद झाला. परंतु हा वाघ एकाएकी इतका नरम कसा झाला याचं आश्चर्य वाटून दादा पाटलाला धक्काच बसला. त्याचा चेहरा खरकन उतरला. त्यांनी सत्तूच्या मुसक्या बांधल्या आणि लगेच तालुक्याला रवाना करण्याचा विचार केला. परंतु भर दुपारी सत्तूला घेऊन जाणं सोपं नव्हतं. त्यात वाटेत सत्तूची माणसं हल्ला करतील या भीतीनं सरकारात खबर देण्यासाठी एक माणूस पाठवून सरकारी मदत येईपर्यंत सत्तूला मळीला नदी काठाला बांधून ठेवावा असा बेत करून त्यांनी त्याप्रमाणे केलं. माणूस तालुक्याला गेला आणि उमा व दादा हे सत्तूला घेऊन दाट शेवऱ्यातच नदीकाठी सरकारी मदतीची वाट पाहत बसले. 5,000 आपल्या वाटेला किती येणार याचा कैक मनातल्या मनात आकडा जुळवीत होते. रात्र उलटत होती. नदीकाठचा गारठा पिसाट झाला होता. शौरीच्या बारीक पानांच्या दाट गर्दीतून चंद्रप्रकाश खाली उतरत नव्हता. त्यात आता चंद्र मावळण्याच्या बेतात होता. वारणाकाठ मलूल झाल्यासारखा वाटत होता. किंजाळ, उंबर, जांभळ या झाडांच्या सावल्या अंधारात भर घालू लागल्या. नदीच्या धारेत मासे धडपडत होते. पाणी खळखळाट करीत होतं. कुठंतरी दरड ढासळून पडत होती. त्यामुळं खेकड्यांच्या बिळात शेपटी घालून बसलेलं कोल्ह भिवून भन्नाट पळत होतं. बाजूला दादा पाटील घोंगड्याची माळ मारून कुऱ्हाड पोटाशी धरून बसला होता. उमा भाकरीसाठी गावात गेला होता आणि एका मकानाच्या खोपीत सत्तू निश्चल पडला होता. गोंदा आता कुठं असेल? त्यानं कुठून कुठपर्यंत दौड केली असेल? ठरल्याप्रमाणे झालं असेल तर ठीक, नाहीतर मग मरण टळत नाही असा तो विचार करीत होता. इतक्यात उमा आला. त्यानं आणलेल्या भाकरी लोक खाऊ लागले. तो दादा पाटलाजवळ जाऊन बसला आणि म्हणाला, कसला विचार करता पाटील? खरं सांगू, सत्तूला पकडून इस्तू पात्रात बांधून घेतल्यासारखं वाटू लागले. पर का? उमा उत्साहानं म्हणाला. माणूस आता तालुक्याला पोहोचला असला तर सकाळपर्यंत बाबरखान फौजदार नक्की येईल. भीता का? आपला माणूस तालुक्याला गेला असल असं कशावरून म्हणता? दादा पाटील कन्हत म्हणाला. सत्तू हाती लागल्यापासूनच मला धडकी भरली या. सत्या लष्करी माणूस आहे. काय करील त्याचा नियम नाही. एकाएकी तो हातात आलाच का? या प्रश्नानं उमाही चरकला. पण स्वतःला आणि दादा पाटलाला धीर देण्यासाठी म्हणाला, पाटील घाबरू नका. आता घाबरून काय करायचं? दादा पाटील म्हणाला. पर जो इंग्रजांच्या डोईजड झाला त्योच ह्यो सत्य हाय. जर का ह्यो गेला तर वंशाला माणूसच ठेवणार नाही हे मात्र. या बोलण्यानं उमाला दादाची चीड आली. तो खिन्न झाला. सूर्योदयापर्यंत आपण गुमान सत्तूचं डोकं मारून मोकळं व्हावं असा एक विचार त्याच्या मनात आला आणि दादा पाटील म्हणाला, सत्तूला आपण ठार जरी मारलं तरी आपला जीव वाचत नाही. आपल्या मनातील विचार याला ऐकू गेला की काय अशी शंका येऊन उमा चटकन उठला. त्याबरोबर हा उमा सत्तूचा खून करील अशी दादाला भीती वाटली. फकीरा आणि गोंधळी माणसं जमवीत बहादूरवाडीच्या गावंदरीला आले होते. फकीरा आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला होता. साधू, सावळा, पिरा, मुरा, बळी अशी 50 माणसं दौडत होती. फकीराचं घोडं दुडक्या चालीवर पळत होतं. गावंदरीला एक माणूस आडवा आला. त्यानं विचारलं, कोण चाललंय ते? कोण आकारा? गोंदाचा आवाज ओळखून तो थांबला आणि फकीरानं घोडं उभं केलं. मग गोंदानं विचारलं, कसं काय? सत्तू कुठं आहे? मळीला, पानवाठ्याच्या वरल्या शेवऱ्यात, आकाराम म्हणाला. उमाचा इसम तालुक्याला जाताना आम्ही पकडून ठेवलाय.
आम्ही आत आम्ही आत मळीच येडली या. शब्बास, फकीरा म्हणाला. चला, त्यानं टाच मारली आणि ते सर्व पांदीनं मळीकडे निघाले. फकीरानं वास घेतला. माशांचा हिवळ वास आला. शेजारी भुयांची घरं दिसत होती. त्यांची जाळी कुपावर वाळत पडली होती. फकीरा सावळाला म्हणाला, सावळा नाना, त्यातली 2 जाळी घे आणि चल. ते पानवठ्याला आले. फकीरानं आपलं घोडं किंजाळात बांधून कंबर बांधली. सावळा आणि बळी यांनी भुईहून ड्युटी घेऊन नदीवर यायचं आणि बाकीच्या लोकांनी जिथं सत्तू आहे तिथपर्यंत गुमानं जायचं आणि उमा चौगुल्याच्या लोकांचं लक्ष त्या ड्युट्याकडे वळताच हल्ला चढवायचा. असा सारा बेत करून ते आपापल्या मार्गाला लागले. रात्रीची मिठी सैल होत होती आणि जसजशी रात्र संपत होती तसतसा उमा उतावळा होत होता. तो बावरून कानोसा घेत फिरत होता. एकाएकी नदीत खळखळाट झाला आणि उमा डाफरला. कबीरा जी. कबीर धावत आला. काय दिसलं? दरड कोलमडली पाण्यात. 10 जण खोपीजवळ असा. जा. कबीरा गेला. थोड्या वेळानं सावळा आणि बळी नदीनं वर आले. त्यांच्या हातातील ड्युट्या पाहून उमा चमकला. त्यानं निजलेल्या दादाला उठवलं. एवढ्यात एक इसम धड धावत आला. काय झालं? उमानं विचारलं. मला काहीतरी दिसलं, तो इसम म्हणाला. काय दिसलं? उमाचा आवाज चढला आणि तो इसम म्हणाला, डुक्कर असल. डुकरासारखा पळतोय का? उमा रागावला आणि त्या ड्युट्या जवळ आल्या. त्यांचा गंभीर प्रकाश वारण्यावर थरथरू लागला. त्या प्रकाशात झाडांच्या सावल्या झोके घेऊ लागल्या. उमानं दरडावून विचारलं, कोण आहे ते? आम्ही भुई आहे. त्याबरोबर सर्वच लोक त्या ड्युट्यांकडे पाहत राहिले आणि फकीरानं एकदम हल्ला चढवला. दन कुऱ्हाडी आदळू लागल्या. आलं, मेलो, धावा, एकच दंगल उडाली. धडाधड माणसं कोसळू लागली. हातात तलवार घेऊन फकीरा चपळाईनं पुढं धावला आणि पुढं उमानं तळ हातावर थुकून कुऱ्हाड फिरवली. तो खोपीकडं मटकन निघाला आणि गोंधळी म्हणाला, दाजी, उमे आला, येऊ दे. असं म्हणून फकीरानं उमावर झेप घेतली. तो साधू ओरडला, पाडा त्याला खाली. मुरानं उमाला मध्येच अडवला. फकीरानं सत्तूचे दोर कापून त्याला मोकळा केला आणि आकारामनं एक कुऱ्हाड त्याच्या मुठीत दिली. ती मुठीत आवळीत सत्तू म्हणाला, आता मागा सरा. कुठे उमा चौगुला? मुरानं उमाला जखमी केला होता. दादा पाटील पायाला कुऱ्हाड लागल्यानं लंगडत माघार घेत होता आणि जेव्हा सत्तू सुटल्याचं सर्वांच्या लक्षात आलं तेव्हा एकच पळापळ सुरू झाली. उमा आणि दादा यांनी नदीत उड्या घेतल्या. साऱ्या शौर्यात उमाची माणसं पांगली. रात्री पळत्याचा पिच्छा करू नये म्हणून फकीरानं आपली माणसं एकत्र केली. दंगल शांत झाली. फकीरा आणि सत्तू दोघे होते म्हणूनच उमा पळाला, नाहीतर त्यानं कहर केला असता याची सर्वांना कल्पना होती. सर्व लोक एकत्र आल्यानंतर सत्तूनं हातातील कुऱ्हाड टाकून फकीराला मिठी मारली आणि तो म्हणाला, नाईक, तुम्ही आला म्हणून सत्तू वाचला. आता तुम्हाला माझ्या काया बहिणी हा सारा वारणाकाठ दुवा देईल. यात दुवा देण्याचा सवाल काय? फकीरा मांग म्हणाला. दगडाला दगडाची गरज लागती आणि मी तर माणूस आहे. अशी माणसं थोडी असतात. सत्तू म्हणाला, तुम्ही माझ्यावर उपकारांचा डोंगरच रचला आहे. आता माझी एक विनंती. काय? फकीरा हुंकारला आणि सत्तू म्हणाला, असंच तुमच्या मदतीला येण्याची मला संधी द्या, मी धावत येईल. तो क्षणभर थांबला आणि पुन्हा समोरच्या वारण्यावर बोट रोखून म्हणाला, ही वारणाच वळवून आणीन तुमच्याकडं. फकीरा काहीच बोलला नाही. ते सर्वजण नांदगावच्या रोखानं चालू लागले. नांदगावच्या गावंदरीला येताच कोंबडा आरवला. ते सर्व थांबले. तिथून फकीराची वाट फुटून वेगळी होत होती. फकीराला पुढे जायची घाई झाली होती आणि
सरीला माझा दळण, घास घाली ते शेवटाला, आळवी ते देवा दे आयुक सत्याबाला, या गीताचे स्वर सत्तूच्या कानात घुमत होते. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. फकीरा पुढं पश्चिमेकडे निघाला आणि पूर्वेला प्रकाशानं हालचाल आरंभली. ढगांच्या पायघड्या तुडवीत तो पुढं पुढं येऊ लागला. शुभ्र घोड्यावर बसून आपल्या घरी निघालेल्या फकीराची पाठमोरी आकृती पाहत सत्तू उभा राहिला. पण तो गोंधळ्याला म्हणाला, रोज पहाटे आयुक मागणारी बहीण असावी आणि भाऊ हा असा फकीरासारखा असावा. सुदैवाने मला दोघंही आहेत. चला